मारले, त्याने केस काढले, त्याला सांगतो ये टकला मेरे को क्या सिखाएगा? तो म्हणतो माझे वडील वारलेत. तो म्हणतो आधा घंटा मुझे दे दो, आधे घंटे में तेरे को सिखा देता हूं. हा अधिकारी जर अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती, जे मंत्रालय मराठी माणसाचं मंत्रालय म्हणून ओळखलं जातं, तिकडे सांगतो की 56 लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर, आणि अशा अधिकाऱ्यांवरती आज मुख्यमंत्री कारवाई करणार आहे की नाही? मला याची चिंता बिलकुल नाहीये की कारवाई होते की नाही होते, पण याच्यात उद्याची मुंबईतली दंगल किंवा मुंबई किंवा MMR रिजन मधली दंगल लपलेली आहे, एवढंच लक्षात ठेवा. जे ट्रेन मध्ये चाललंय, तुम्ही भाईंदर पासून ट्रेन मध्ये या. प्रवीण दरेकर, तुम्ही राहता बोरिवलीला, दहिसरला, कधी ट्रेन मधनं तुमच्या इकडचे लोक येत असतील, 34 सीट देत नाहीत मराठी माणसाला. काय चाललंय मुंबईमध्ये? हे चाललंय 34 सीट मराठी माणसाला मिळत नाही, अडवून येतात जागा. आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल झाली, याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं, तर मग मराठी माणसावरती, आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय, पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले, सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून. सायन हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोहोचलेलाच नाहीये. हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत माहित नाहीये. काल रात्री मी या माणसाशी बोललो, ते म्हणाले पोलीस मला घेऊन कल्याणवरनं निघालेले आहेत, कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही, त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहित नाही. पण काय भीती आहे की नाही कोणाला? काय कोणी उठतंय सरकारच्या नावावरती दादागिरी करते, कोण म्हणते अभी बीजेपी की गवर्नमेंट आई है, मारवाडी में बात करनी पड़ेगी, मराठी माणसाला कार्यालय नाकारलं जाते. या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं, म्हणून ही 2 लावलेली आहे.